हो काकू, पोचतोय 10 मिनिट्स मध्ये पोचतोय. अरे पण निघालात का तुम्ही? या सहीसाठी थांबलोय, सही आली की निघू. अरे ते परदेशी साहेब कधीपासून येऊन बसलेत, आम्ही वाट बघतोय तुमची. आय नो. सही येतेच आहे, लगेच निघतो आम्ही, लगेच पोचतो. हा हा, ये लवकर ये. बाय बाय. काय असं काय बघतोस? काय पहिल्यांदा गाडी चालवताना पाहिलंस का मला? नाही, तू पण गाडी कुठून आली? अरे रेशम देऊन गेली मगाशी. ओह ग्रेट. रिक्षाने गेलो असतो तर वेळ लागला असता, म्हणून गाडीनेच. पण चालवशील ना नीट? नाही, माझ्यावर विश्वास नसेल तर रिक्षाने ये. नाही आलो असतो, पण मग तुझ्यासोबत येता आलं नसतं ना. काय 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 चिडते कशाला एवढी? गंमत करतोय मी. निघायचं? नाही, तसं मुलींच्या मागे बसणं इज अ बिट रिस्की, बट इट्स ओके. इकडे तुमच्या सिडनीमध्ये असं कोणी मुलींमागे बसत नाही का? आणि तुला लाज वाटत असेल तर तू तुझं ये, मी निघते. आपण अप्पा कितकरांची नात आहोत, सारखं प्रूफ करून द्यायचं. तू अप्पांसारखी चिडते ना, म्हणून मला आवडतं तुला चिडवायला. हो ना, आवडतं ना. निघायचं? उशीर होतोय. चला. हे प्रताप परदेशी आणि हा नचिकेत देशपांडे. हॅलो. आणि ही माझी पुतणी सई. नमस्कार. नमस्कार. बसा ना तुम्ही प्लीज. नाही, तुम्ही उभे आहात आणि मी. नाही, तुम्ही बसा, मी घेतो ना, चेअर घेतो मी. बसा 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 बस. नाही बस 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 रे. सो यांनी सांगितलं मला तुमच्या एकंदरीत अपडेट बद्दल. गेली 20 वर्ष झाली हा व्यवसाय करतोय. ओके. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे की पूर्णान्नाचे पदार्थ जगभरात पोहोचावे. दॅट्स ग्रेट. कुठल्या कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करता तुम्ही? म्हणजे बघा, US, UK, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये माझा खूप खप होतो. ओ वाव, मी ऑस्ट्रेलियामध्येच असतो. अरे वा, मग तर तुमची काही हरकतच नसेल. नाही, हरकत नसावी, बट फर्स्ट कॅन वी डिस्कस अबाउट द टर्म ऑफ पेमेंट? मी तुम्हाला चौपट प्रॉफिट देईल. ओके. आपण तसं रिसर्च ॲग्रीमेंट सुद्धा करूया. या ॲग्रीमेंट गोज विदाउट सेइंग, बट पेमेंटची प्रोसिजर इन शॉर्ट कशी असणार? ॲज अन प्रॉडक्ट विकत घेतल्यानंतर तुम्ही आम्हाला पैसे देणार, और विकल्यानंतर? नाही, मी तुमच्याकडनं माल विकत घेतल्याच तुम्हाला पैसे देऊन टाकेन, कारण हा माल खपणारच याची मला पूर्ण खात्री आहे. थँक्यू सो मच. बट मला ना तुमचे एक्सपोर्ट सेटअप बघायची इच्छा आहे खूप. हो बघा ना, कधी येताय तुम्ही? कधी? कुठे आहेत तुमचे सेटअप? माझे गुजरातला गोडाऊन्स आहेत. बरं. आणि तिथूनच मी माल पाठवत असतो बोटीने. ओके. मी पत्ता देऊन ठेवतो यांच्याकडे, या तुम्ही. मी कळवतो तुम्हाला मी कधी येतोय ते. 1-2 दिवस येऊन जाईन मी. हो नक्की या. आणि मला सुद्धा ही डील पूर्ण करण्याची फारच घाई आहे. डोंट वरी, करू आपण डील. बरं, आता येतो मी. येस. नाईस मीटिंग यू देशपांडे. प्लेजर मीटिंग यू. येतो मी. या. नमस्कार. हो. काकू, मी जाऊन त्यांचे गोडाऊन्स वगैरे बघून येतो. इफ एव्हरीथिंग सॉर्टेड देन आपण आपणशी बोलू. हो चालेल. ठीक आहे. गुड. चला निघायचं? हो चला निघूया. येते. नीट जा. येतो. अच्छा. येस. खूप छान बोललास त्यांच्याशी. थँक्यू. इट्स नॉट अ बिग डील. बेसिक क्वेश्चन्स विचारले पाहिजे ना. चला निघूया. मी चालवू? काय अशी काय बघते सई? आय नो आप्पा मला कांगारू बोलतात, बट आय एम स्टिल अ ह्युमन. चालवता येते मला. नक्की येते का? विश्वास नसेल तर रिक्षानी ये. अरे
नचिकेत, हां हां. साई, मजा आली ना आज? हो खूप मजा आली. आय एम थिंकिंग एक बाईक घेऊन टाकतो मी. का रे अचानक? पाहिजे तेव्हा पाहिजे तिथे फिरता येतं. घे बाईक आणि जात जा फिरायला तूच. म्हणजे मी एकटा जाऊ, तू नाही येणार? अरे आधी बाईक तर घे, मग बघू आपण. तोपर्यंत आहेच रेशमची गाडी. या एनिवे मी हे ठेवून येतो. हे घे. हा. मला माहित होत हे काम नचिकेतच करू शकणार. हुशार आहे आमचं जॅक्सन. अरे तुम्ही ना खूप प्रेस करताय मला आता उगाच. अरे असं काय करतो? उगीच काय रे, खरंच खूप पद्धतशीरपणे बोललास ना तू त्या परदेशींची. कमॉन, एवढं काय त्याच्यामध्ये? अरे असं काय, आम्ही कौतुक करतोय तर करून घे की रे. बरं ठीक आहे, तुम्ही बोला, मी ऐकतो. आधी त्या माणसाला जाऊन भेट आणि त्याचं काम बघ, नंतर ते ह्यांच्या गळी उतरव. नंतर तुझा एक वेगळा कौतुक सोहळा करू. अरे मग तर पार्टी देऊ तुला सरळ. बघा मायकल, सगळ्यांसमोर बोललाय तू. बघा भाऊजी, देतील होईनी ते, हो की नाही हो? मागच्या वेळी कुठे दिली? मग ती आणि ही दोन्ही मिळून एकदम देतील ना. बरं आहे तुमचं एकाच ह्याच्यात. अरे बिंदास, पार्टी देणार तुला आपण. बरं तू मग निघणार कधी त्यांना भेटायला? उद्या संध्याकाळी निघतोय मी. हा म्हणजे कमीत कमी 2 दिवस तरी जातील नाही, जाऊन येऊन. हा लागतील, 2 दिवस लागतील. म्हणजे आता तुम्ही 2 दिवस घरी नसाल? नाही म्हणजे तुमच्या घराचं रंगकाम करायचंय ना, म्हणून म्हणत होते मी. डोंट वरी साई, आय नो तू हँडल करू शकते. मी येतो जाऊन.
चला चला लवकर 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 पाय उचला रे. काय किती सावकाश चालताय तुम्ही. असं सावकाश चालू नाहीये. वा, लोक प्रभात फेरीला जातात आणि हातात भ्रमणध्वनी असतो त्यांच्या. काय उपयोग आहे त्याचा सांगा ना. चालताना बोलायचं नसतं. पण या यंत्रामुळं वेड लागलाय लोकांना. हातात भ्रमणध्वनी आणि कानात त्या दोऱ्या. आप्पा बोलायचं नसतं ना चालताना. नसतंच बोलायचं. मग कशाला बोलता तुम्ही. रिलॅक्स, सोडून द्या, लक्ष नका देऊ. नाही तसंही माझे पाय दुखतातच आहेत. मी जरा बसतो तिथे. हो आप्पा बसा. काय झालं आप्पा, दमलात तुम्ही. जे मी अजिबात दमलेलो नाहीये रे. काय आहे, मागे तो अपघात झाला ना, त्यामुळे माझ्या पायाला दुखापत झालीये. चालवतच नाही मला. असं कर, मी आणि सई इथं थांबतो. तुझा हो चालेल. हो म्हणजे तुम्ही दोघंही बसणार. हो हो ओके. नाही करेक्ट आहे. तुम्ही दोघं बसणारच. केतकरांचा स्टॅमिना जरा पुअर आहे. चालले की लगेच दमतात. शेते, आम्ही अजिबात दमलेलो नाहीये. काय माझ्या पायाची दुखापत अजून बरी झालेली नाहीये ना, त्यामुळे मला चालवत नाहीये. अच्छा, मग सईला पण काही लागलंय का. नाही सई, तू असं कर, तू जा याच्या बरोबर आणि याला दाखवून दे केतकर एवढे लेचे पेचे नाहीयेत म्हणून. नाही नाही अप्पा, राहू दे. थकली असेल ती, बसू दे तिला. अरे माझी नात आहे ती. एवढ्या चालण्यानं दमणं अशक्य आहे. जा सई, तू जा. हो हो आप्पा. हा जा. महा डांबेस आहेस तू. का मला आप्पाने इथे पाठवावं म्हणून मुद्दाम बोललास ना असं. डिरेक्टली परमिशन दिली नसती ना आपण. मग अशी आयडिया करावी लागते. बट आय लाईक दिस नेम, महा डॅम्बिस. देवकी पण हेच बोलते. दहा तास राहिले ना आता. कशासाठी. तू गुजरातला जायला. सो यू आर कीपिंग अ काउंटडाऊन. अरे नाही, मी ते सहज आठवलं म्हणून बोलले. कारण तू गेल्यानंतर तुझं घर मलाच सांभाळायचंय ना. मग ती जबाबदारी माझ्यावर यायला अजून किती वेळ आहे हे आठवत होते मी. नाही, ते घर तुझंच आहे, तुलाच सांभाळायचंय. काय म्हणजे यू आर माय नेबर, यू माय फ्रेंड. सो इंटिरियरचं काम तुलाच सांभाळायचंय. इंटिरियरच्या कामाबद्दल बोलत होतो मी. हा, मी पण त्याच जबाबदारीबद्दल बोलत होते. हो, ते कळलं मला. नचिकेत, गुजरातला जाताना सगळं नीट घेऊन जा. थंडी असेल तिकडे. कानटोपी आहे ना तुझ्याकडे. नसेल तरी अप्पांची चोरतो ना. अरे गंमत नको करूस रे. आणि हो, तिथे रस्त्यावरचं बाहेरचं काहीही खाऊ नकोस. ओके. बाहेरचं पाणी पिऊ नकोस. ओके. तुला सवय नाहीये, परत आजारी पडशील. हो. आणि हा, जिथे कुठे खाशील तिथे जेवण गरम आहे की नाही याची खात्री करून घे. हो. थंड काही खाऊ नकोस, परत तुला त्रास होईल. हो. आणि तिकडे ऊन असेल, टोपी वगैरे घे. नचिकेत, तुझा मोबाईल आणि त्याचा प्रभारक घ्यायला विसरू नकोस. हो. आणि बस मध्ये झोपू नकोस. आणि कुठे उतरायचं ते नीट विचारून घे एकदा. हा चालेल. हो. साई, इथे शेजारच्या स्टेट मध्ये चाललो मी. केवढे इन्स्ट्रक्शन्स देते तू.
मी ऑस्ट्रेलियाहून इंडियाला आलो तेव्हा माझ्या मॉमनी पण नाही दिले एवढे इन्स्ट्रक्शन्स. अरे ते मला आठवलं म्हणून मी सांगितलं. बाकी काय रिझन असणार? सांगितलं ना, मला सहज आठवलं ते. आणखीन काय कारण असणार आहे? तेच म्हणायचं मला. बाकी काय रिझन असणार? काहीच नाही असं बोलायचं. चल. हे बघ, आलो आपण. आप्पा बसलेत. आप्पा, चला हा चला हा. हो. अहो तू इथून कुठून आलीस? इकडून कशी येईन मी? कधीपासून तुमच्या मागे मागे फिरते. चहा घ्या. आणि हा शेवटचा आहे. 2दा पिऊन झालाय तुमचा चहा. म्हणजे अहो काय झालंय? काळजीत दिसताय तुम्ही. अगं, तो नचिकेत त्या एक्सपोर्टरला भेटायला गुजरातीत चाललाय खरा, आणि तो तिकडून माहिती काढून येईलही, पण पुढे काय होईल ना. म्हणजे आप्पा नेहमीप्रमाणे चिडतील हीच भीती वाटते ना तुम्हाला? नेहमीप्रमाणे नाही, आप्पा जास्त चिडतील. परदेशी संस्कृती, परदेशी लोक, परदेशी वस्तू यांचा किती राग आहे त्यांना हे माहिती आहे ना तुला. अहो पण म्हणून काय आपण प्रगतीच करायची नाही का? वर्षानुवर्ष तेच एकच दुकान घेऊन बसायचं? अगं हो, पण आप्पा आणि त्यांची तत्व यांच्या विरोधात आपण सगळे उभे आहोत असंच चित्र उभं राहणार ना समोर. राहू दे. हे बघ मानसी, मला ना टेन्शन आलंय. आपण जे काही करतोय ना ते आपल्यासाठी नाही, आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय. आप्पा स्वदेशीची झापडं लावून जगतायत म्हणून आपण पण तसंच जगायचंय का? अगं हे मला पटतंय, पण आप्पांसमोर कोणाचंच काही चालत नाही. तुम्ही का काळजी करताय? नचिकेत बघून घेईल ना आप्पांना कसं पटवायचं ते. आणि मला सांगा, आपण जे काही करतोय ना त्याने आपला व्यवसाय वाढेल ना, आपलाच फायदा होईल, त्याने आपल्या मुलाला फायदा होणार आहे. मग त्याचा विचार आपण नाही करणार तर कोण करणार? आई, फायदा झाला ना की मला ती मस्त ट्रिंग ट्रिंग वाली सायकल घेऊन दे. हो घेऊया, सायकल घेऊ तुला. अभ्यास केलास तर मिळेल सायकल. तुम्ही नका ना काळजी करू. चहा घ्या, थंड होतोय. हे बघा, जे व्हायचं ना ते होणारच आहे. पण मानसी, काही असलं ना तरी आप्पा काय बोलतील याची काळजी मला आहेच. तर आप्पा केतकरांचे होणारे नाथ जावई नचिकेत देशपांडे केतकरांचा बिझनेस वाढवण्यासाठी गुजरातच्या मोहिमेवर निघाले. स्टॉप इट. नॉनसेन्स. असं काही नाहीये. पण ना, जे काही असो, तू ना तिथे खूप मस्त मज्जा करून ये. आणि खूप थंडी असेल ना, मस्त ढोकळे फाफडे हाणून ये तू. आणि ना, तुला माहितीये का, तिथे गुजरातमध्ये ना एक छान गिर नॅशनल पार्क आहे. तिथे तुला छान लायन्स बघायला मिळतील. आप्पा इथे असताना लायन्स बघायला गुजरातला जायची गरज काय ना. गप, आप्पा लायन नाहीये. शेळी आहे, शेळी. गप बसा. ए नाही, तू ना रन ऑफ कचला जा. तिकडे बघण्यासारखं बरेच काही आहे. काहीतरीच काय वाळवंटात बघण्यासारखं काय आहे? हे सगळं जाऊ देत भाई. तू ना सोमनाथ मंदिर बघायला जा, जाम भारी आहे. ए शडप. झालं तुमचं सगळ्यांचं बोलून झालं? बोलू. मी तिथे कामासाठी चाललोय, फिरायला नाही. फिरायला वेळ काढावा लागतो डूड. माझ्यासाठी काम इम्पॉर्टंट आहे तिकडे रेशम. काम इम्पॉर्टंट असणार ना, सासरचं काम आहे. गाय स्टॉप इट. नॉनसेन्स. इथे अजून सही आली नाही, मी इथे रेस्टलेस झालोय. येईल रे ती. इथेच तर राहते. तू शिंकलास ना तरी ऐकू येईल तिला. सोन्या,
तू नाही, तो शिंकला तर ऐकू जाईल. अच्छा, कनेक्शन. ए पण ऐक नॅक, तू किती बिझी असलास ना तरी खूप पिक्स काढा आणि सईला इकडे येऊन दाखव. त्याचं काय आहे ना, अप्पांमुळे त्या बिचारीला कुठे जाता येत नाही रे. तिला आवडेल पिक्चर्स बघायला खूप. सई राहिली कुठे? आता कोणत्या कामामध्ये बिझी आहे?